नांदेड शहरातील गोदावरी नदी काठावर राहणाऱ्या सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जायकवाडीसह गोदावरी नदीवरील सर्व धरणांमधून पाणी सोडलं जातंय, त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 25 वर्षांनंतर प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरलंय। काल रात्री नांदेडमध्ये गोदावरी नदी काठी राहणाऱ्या पंचशील नगर, जीएम कॉलनी, सैलाब नगर, दुलेशाह रहमान नगर या भागामध्ये पाणी शिरलं। मध्यरात्री घरात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांची तारांबळ उडाली। रात्री निवारा शोधण्यासाठी लोकांची धावपळ देखील झाली। काही नागरिकांनी घरातील वस्तू सुरक्षित ठिकाणी नेल्यात। दरम्यान एवढं प्रचंड पाणी सोडलं जात असताना महापालिकेनं कुठलीही व्यवस्था केली नव्हती असा आरोप स्थानिकांनी केलाय। ओपन केल्यामुळे सगळे लोक झोपलेल्या अवस्थेत असताना सुद्धा घरामध्ये मागून पाणी शिरल्यामुळे इथं जो राहणारा समाज आहे तो पूर्ण मोलमजुरी करून खाणार आहे आणि प्रत्येकाचं पोट हे अन्न हे त्यांच्या हातावर अवलंबून आहे। आणि अचानक पाणी आल्यामुळे इथं कोणतीही सुविधा महानगरपालिकेने किंवा कलेक्टर साहेबांनी आतापर्यंत पोहोचलेली नाही, ना कोणी प्रशासनाचा माणूस आलेला आहे। लाईट बिल, नळपट्टी घ्यायला इथं गाड्या येतात टायमाच्या टाइमला, आणि आता या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये एकाही सरकारी माणसाने इथं कोणतीही मदत केली नाही। आमच्याच परिसरातील काही नवयुवक असतील ते एकमेकांना मदत करून हेल्प करत आहेत। आणि तुम्ही आता सध्याची परिस्थिती पाहिलेली आहे, पूर्ण लहान लहान लेकरं आहेत, यांची झोपायची व्यवस्था नाही ना खाण्याची व्यवस्था नाही। सर, आम्हाला फक्त पुलावून जाण्यासाठी रस्ता पाहिजे, कारण गल्लीबोळीने चिखल, कारण जास्त जर पूर आला तर आम्हाला जाण्यासाठी त्रास होत आहे। जर आम्हाला गल्लीतून आणि पुलाच्या ग्राउंड मधून जर रस्ता करून दिला तर चांगलं होईल, कारण आम्ही आहे की नाही लेकरं बाळं घेऊन जाऊ शकता। आम्हाला अतिवृष्टी दुसरा काही त्रास नाही, फक्त अतिवृष्टी आली ना तर आम्हाला फार त्रास होत आहे।